राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय। आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी अनोखा आणि तीव्र मार्ग अवलंबलाय। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखेचे उपाध्यक्ष अशोक सूर्यभान म्हासाळ यांनी शाईऐवजी थेट रक्तानं पत्र लिहून शासनापर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। आंदोलकांच्या मते वारंवार निवेदन देऊन देखील शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असून हा टोकाचा मार्ग त्यामुळे त्यांना स्वीकारावा लागला। रक्तानं लिहिलेलं पत्र हे त्यांच्या संतापाचं आणि वेदनेचं प्रतीक असल्याचं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखेचे उपाध्यक्ष अशोक सूर्यभान म्हासाळ यांनी सांगितलं। नमस्कार, मी अशोक सूर्यभान म्हासाळ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखा येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। कर्मचारी बांधवांच्या आक्रोशाचा आज दुसरा दिवस आहे। शासन आज देखील आमच्याबरोबर चर्चा करायला तयार नाही, आमच्या मागण्यांविषयी शब्द काढायला देखील तयार नाही। हाच आक्रोश, हाच क्रांतिकारी आक्रोश आम्ही अखंड प्रत्येक कार्यालयात चालू ठेवणार आहोत। आज रोजी मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माझ्या रक्ताने एक पत्र लिहितोय। मायबाप मुख्यमंत्री महोदय, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे। आम्ही सांगतोय सरकारला, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे। सर, आमच्या काळजात वेदनांचा पूर आलाय, म्हणून हे पत्र मी माझ्या रक्ताने जाहीररीत्या लिहितोय। हे केवळ एका माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्याचं रक्त नाही, तर अहोरात्र राबणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांच्या भवितव्याचा रक्ताळलेला हा प्रश्न आहे। आज आम्ही रस्त्यावर आहोत कारण घराची ओढ संपली आहे आणि भविष्याची भीती खऱ्या अर्थाने वाढली आहे। आमचा हा आक्रोश, आमचा हा रक्ताचा थेंब आणि आमची ही एकजूट आपल्याला विनंती करत आहे, आता तरी जागे व्हा साहेब। आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। हे रक्ताने लिहिलेले पत्र तुमच्या टेबलावर आल्यावर प्रशासकीय फाईलींपेक्षा आमच्या भावनांच्या फाईल तुम्ही आधी उघडा। दरम्यान संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना देखील विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याचा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय।